काही दिवसापूर्वी इंडियाची बैठक मुंबईत झालेली सर्वांनाच माहिती आहे आणि त्यानंतर आता कोऑर्डिनेशन कमिटी त्यात करण्यात आलेली आहे, जी बैठक उद्या दिल्लीला होणार आहे. त्याआधी भेटण्यासाठी संजय राऊत आणि माननीय उद्धवजी ठाकरे साहेब हे पवार साहेबांना भेटायला आलेले आणि त्या बाबतीत इंडियाच्या बाबतीतही चर्चा झाली आणि महाराष्ट्राच्याही बाबतीत काँग्रेस पक्षाशीही उद्धवजी बोलणार आहेत, अशी आमची साधक बाधक चर्चा सध्याच्या करंट इश्यूजवर झाली. लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात काही चर्चा झाली का? महाराष्ट्रात 48 लोकसभा मतदारसंघ आहेत, 3 पक्षांमध्ये कशा प्रकारे इंडियामध्ये अशी इंडियाच्या बैठकीत चर्चा झालेली आहे की जागा वाटप लवकरात लवकर पूर्ण करावं. त्यासाठी काँग्रेसशी चर्चा होणं आवश्यक आहे. उद्धवजी ठाकरे साहेब, पवार साहेब आणि नाना पटोलेजी आणि बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण साहेब हे सर्व मंडळी एकत्रित भविष्य काळात बसतील. 30 सप्टेंबरच्या आत हे जागा वाटप 30 सप्टेंबरच्या आत हे जागा वाटप फायनल होईल का? येणाऱ्या 30 सप्टेंबरच्या बहुतेक जागा वाटप 30 सप्टेंबरच्या आत होईल की नाही मला आज सांगता येणार नाही, पण बैठक तरी त्या बाबतीतली लवकर होईल. समन्वय समितीची बैठक होऊ द्या सर. समन्वय दिल्लीमध्ये बैठक आहे समन्वय समिती, त्यामध्ये हा मुद्दा येईल का? म्हणजे जागा वाटप नाही येणार. जागा वाटपाचा विचार आणि चर्चा ही इंडियाच्या मुंबईतल्या बैठकीतच झालेली होती. त्याप्रमाणे असं अपेक्षित आहे की या महिन्यात जागा वाटप लोकसभेच्या संदर्भातलं महाराष्ट्रापुरतं महाराष्ट्रात आणि प्रत्येक राज्याने आपापल्या राज्यात करावं, सर्व घटक पक्षांनी. आणि त्यामुळं हा प्रश्न महाराष्ट्रात इंडियामध्ये येण्याची ज्यांची इच्छा आहे त्या सर्वांना बरोबर घेऊन लवकर चर्चा होईल अशी मला खात्री आहे. विद्यमान खासदार जे सध्या तिन्ही पक्ष पहिले हिंदी करते मराठी मराठी बात. महाराष्ट्राचे सर विद्यमान खासदार जे तिन्ही पक्षांचे त्या जागा कायम ठेवून पुढची बोलणी होतील का? विद्यमान खासदार नाही, असं आहे की साधा प्रश्न आहे की ज्यांचे जे खासदार आहेत ते सोडून मागच्या वेळी जे उरलेले 25 ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार किंवा इंडियाचे उमेदवार निवडून आलेले आहेत. शिवसेना नावाने ज्या ठिकाणी निवडणूक जिंकण्यात आलेली आहे, काँग्रेस नावाने ज्या ठिकाणी निवडणूक जिंकण्यात आली आणि राष्ट्रवादी, त्या व्यतिरिक्त उरलेल्या जागांचं वाटप देखील चांगल्या पद्धतीनं होईल. मला वाटतं की महाविकास आघाडीची भविष्य काळामध्ये महाराष्ट्रापुरती वज्रमूठची सभा देखील लवकरच होणार आहे. काल सर्वपक्षीय बैठक झाली, त्यावेळी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ही बैठक बोलवलेली. त्यात सर्वांनीच या बाबतीत त्यांना आव्हान करण्याचं ठरलेलं होतं. सर्वपक्षीय आव्हान त्यांना केलेलं आहे आणि या संदर्भात अनेक क्लिष्टपणा त्यातला जो आहे तो सरकारने आम्हाला समजावून सांगितला. त्यामुळं जरांगे पाटलांना विनंती करणं ठरलं की काही काळ लागेल हा प्रश्न सोडायला. दरम्यान त्यांनी त्यांचं उपोषण सोडावं असं आव्हान सर्वपक्षीय करण्याचा काल निर्णय झालेला होता. आज सकाळी मला वाटतं त्यांना ते कन्वे करण्यात आलं असेल. मला माहीत नाही की या क्षणी काय तिथं चाललेलं आहे. सर, संभाजी भिडे पण आज तिथे पोहोचले आणि त्यांनी सांगितलं की शेवटपर्यंत आम्ही मराठा समाजाच्या मागे राहणार आणि देवेंद्र फडणवीसांबद्दल चुकीचा जो समज आहे तो पसरवण्याचा प्रयत्न केला जातो. ते कार्यशील उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी स्तुती पण केली मुख्यमंत्र्यांची. याकडे काय सर? त्याला जोडून आहे सर, संभाजी भिडे यांचं येणं हा राजकारणाचा भाग आहे का? करो शुरू करो. कुछ लोग कुछ चीज़ें एंटरटेनमेंट के लिए छोड़नी चाहिए. संभाजी भिडेंच्यावर मी भरपूर बोललेलो आहे. संभाजी भिडेंनी अलीकडे केलेली विधानं महात्मा गांधींच्या जन्मापासून सगळी जी आहेत ती अत्यंत आक्षेपार्ह आहेत आणि ज्या ठिकाणी सगळ्या मीडियाचं लक्ष केंद्रित असतं त्या ठिकाणी जाऊन बसून त्यांनी काही भूमिका मांडली तर मला अपेक्षा आहे
की देवेंद्र फडणवीसांच्या वतीनं ते तिथे गेलेले नसतील आणि जर देवेंद्र फडणवीसांनी त्यांना तिथे पाठवलं असेल तर मग यापूर्वीचं सगळे त्यांची जी विधानं आहेत त्याची सगळं बॅगेज देवेंद्र फडणवीसांच्या वाटेला जाईल. त्यामुळं अपेक्षा आहे की ते स्वतःच गेलेले आहेत. देवेंद्र फडणवीस याच्यावर स्पष्टीकरण योग्य ते देतील अशी मला अपेक्षा आहे. ओबीसी समाजाने पण आज साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. साखळी आंदोलन ठिकठिकाणी खाजगी कर्मचारी काम करू शकतात सांगलीत असं काय अजित पवार असं म्हणाले की शासकीय कर्मचाऱ्यांवर प्रचंड प्रमाणामध्ये सध्या पगारावर खर्च करावा लागतो. त्या पगारामध्ये एका वेळी 3 खाजगी संस्थेचे कर्मचारी त्या ठिकाणी काम करू शकतात आणि यावर एक प्रचंड वादंग पाहायला मिळतोय, नाराजी पाहायला मिळते. दादा असं आहे की सरकारच मग आपण कॉन्ट्रॅक्टवर देऊया म्हणजे आज जेवढा पगारावर खर्च होतो त्याच्या 1/3 पैशात आपल्याला आपला खर्च वाचवता येईल. सरकारी कर्मचाऱ्यांना सगळ्यांना घरी घालू आणि कॉन्ट्रॅक्टवर सरकार चालवायला देऊ म्हणजे उरलेली सगळी रक्कम आपल्याला विकासावर खर्च करता येईल. शेवटी आज राज्यातले सरकारी कर्मचारी हे महाराष्ट्र सरकार कोणाचंही असो जबाबदारीनं काम करतात आणि ते जबाबदारीनं जर काम करत असतील तर मला वाटतं की कॉन्ट्रॅक्टवर माणसं नेमण्याच्या बाबतीत अशी एक्सटर्नल जी कामं टेम्पररी आहेत ती कॉन्ट्रॅक्टवर करायला कोणाचीच तक्रार नाही. पण परमनंट बेसिसवर जी कामं आहेत जी विश्वासानं करावी लागतात, जी कॉन्ट्रॅक्टवर माणसं नेमल्यावर बेभरोशाची होऊ शकतात किंवा ज्यावर विश्वास ठेवणं अवघड असतं अशी कामं कॉन्ट्रॅक्टवर होऊ शकत नाहीत आणि त्यामुळं कॉन्ट्रॅक्टवर माणसं नेमण्याच्या मर्यादा आहेत आणि सरकारच्या वतीनं सरकारच्याकडून जे काम अधिकृतपणानं अंतिम आदेश जारी करेपर्यंत जातं ते सगळं सरकारच्या विश्वासू कर्मचाऱ्यांनीच केलं पाहिजे आणि महाराष्ट्रातले सरकारी कर्मचारी हे अत्यंत जबाबदारीनं काम करतात, विश्वासानं काम करतात. जगण्यासाठी आवश्यक असणारा पगार जो आहे तो देत असताना सरकारने देखील त्याबद्दल नानू करू नये आणि त्या बाबतीत सरकारी कर्मचाऱ्यांना दुःख होईल असं कोणतंही पाऊल सरकारने करू नये आणि जास्तीत जास्त मला माझं वाक्य पूर्ण होऊ दे. मी गाडीत बसू का? असं कसं? तुम्ही बोलणाऱ्यालाही बोलून देत नसाल तर तुमच्यात बेशिस्त किती आहे याचं सतत तुम्ही का प्रदर्शन करताय? त्यामुळं तुम्ही माझं वाक्य पूर्ण झाल्यावर तुम्ही काही बोला, मी त्याला उत्तर देईन. मला काही गडबड नाही, पळून जात नाही, काही नाही. त्यामुळं या महाराष्ट्राच्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कॉन्ट्रॅक्टवर माणसं नेमण्याचं धोरण हे निषेधार्ह आहे. कॉन्ट्रॅक्टवर माणसं नेमायची असतील तर ती मर्यादित आणि तात्पुरत्या कामासाठी नेमायला हरकत नाहीत. आपला अनुभव असा आहे महाराष्ट्रात की ज्यांना कॉन्ट्रॅक्टवर नेमलं जातं तेच पुन्हा संघटना करतात आणि आम्हाला सरकारी नोकऱ्या द्या म्हणून आग्रह करतात आणि सरकार शेवटी कुणाचे असो दबावाला बळी पडतं आणि त्यांना सरकारी सेवेत घ्यायची पाळी नामुष्की अनेक वेळा येण्याचा प्रसंग येतो. नाही तर मग ते मोर्चे काढतात, इथं आझाद मैदानावर ते गर्दी करतात आणि त्यामुळं मी राज्याचे अर्थमंत्री म्हणून अजितदादांना विनंती करेन की कॉन्ट्रॅक्टवर कर्मचारी नेमण्याचं धोरण हे योग्य नाही किंवा त्यांना प्रोत्साहन देणं योग्य नाही. फार तर जी काही तात्पुरती कामं असतील, वर्षभरासाठी असतील, 2 वर्षासाठी असतील असे किंवा काही प्रोजेक्ट्स असतील त्या बाबतीत असा विचार करायला आमचीही काही हरकत नाही. 3 दिवसात मंत्रिमंडळ विस्तार होईल असं वाटतं आपल्याला? मला काही माहिती नाही. ती राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे, त्यांना हा प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे. मला विचारणं हा रॉंग नंबर आहे. बरं सर, नवीन संसद इमारतीची पूजा झाली होती पण आता ज्योतिषांनी सांगितलंय की विरोधक तिकडे पोहोचले नाही त्यामुळे पूजा पूर्ण झाली नाहीये. पुन्हा एकदा तसा ठराव मांडला जाईल आणि पुन्हा पूजा केली जाईल. पूजा पाठ करणं कितपत योग्य आहे? जसं संविधानाचं सर्वात मोठं मंदिर समजलं जाणार आहे नाही आता म्हणजे नव्या संसदेत पूजा परत करायची. हो करा, हिंदी सुरू करा. पुढी काही मी बोलणार नाही. मुख्यमंत्री आहेत राज्यामध्ये ज्या पद्धतीनं समन्वय पद्धतीची एक चर्चा प्रचंड पाहायला मिळते. कशात?
दोन उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांमध्ये समन्वय नसल्याची चर्चा प्रचंड आहे. काल उपमुख्यमंत्र्यांना ऊर्जा खात्याच्या बैठकी घेतल्या, मागे देखील अशाच बैठकी घेतल्या, त्यावरून नाराज देखील पाहायला मिळाली. म्हणजे आजकाल दादा फडणवीसांच्या खात्याच्या बैठकी घेऊ लागले. मी राज्याचा अर्थमंत्री जवळपास 9-10 वर्ष होतो. राज्याच्या अर्थमंत्र्याला कुठल्याही डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना बोलून मीटिंग घेण्याचा अधिकार यासाठी आहे कारण शेवटी त्या खात्यात जो पैसा खर्च होतो तो पैसा योग्य खर्च होतोय का, त्यांना दिलेल्या बजेटचा त्यांच्याकडून योग्य विनियोग होतोय का हे बघण्यासाठी आढावा घेणं, त्यांच्या समस्या समजावून सांगणं किंवा अर्थमंत्र्याकडे जर कोणी आलं तर त्या कामाला गती देण्याचा प्रयत्न करणं हा राज्याच्या अर्थमंत्र्यांचा अधिकार आहे. तो जर मुख्यमंत्री आणि दुसऱ्या मुख्यमंत्र्यांना आवडत नसला तरी राज्याच्या वित्तमंत्र्यांचा तो अधिकार आहे. ते वित्तमंत्री आणि बहुतेक नियोजन मंत्री पण आहेत. त्यामुळं अशा त्यांनी घेतलेल्या बैठकाला आक्षेप घेण्याचं कोणतं कारण नाही. आवडो अगर न आवडो दुसऱ्या पक्षातल्या त्यांच्या मित्र पक्षांना, पण आफ्टर ऑल ही इज अ फायनान्स मिनिस्टर अँड प्लॅनिंग मिनिस्टर. त्यांचा तो अधिकार आहे. आता सहन करावंच लागेल. आमदार अपात्रतेचा मुद्दा आहे. 24 आमदारांना नाही इधर पालन समितीकडून पत्रव्यवहार झालेले आहेत आणि 24 आमदार जे आहेत ते कानात उजव्या कानात बसलेले असल्यामुळे अपात्र आमदारांच्या संदर्भात 24 आमदारांना अपात्र करावं अशी मागणी केली आहे. त्याबद्दल काय म्हणतात आमच्या पक्षाने? हां, पक्षाने. हो, ते पक्षाने धोरणात्मक तो निर्णय घेतला आणि त्या बाबतीत आमच्या पक्षाने पाऊल उचलले. 2 अर्ज गेलेले पुनर्विचार केला जाईल. आत्ताच आम्ही विचार केलेला आहे. त्याच्यावर लगेच पुनर्विचाराचा प्रश्न येणं म्हणजे हा मोठा विनोद आहे. आम्ही विचार केलेला आहे आणि विचार करून आम्ही अपात्रतेची नोटीस दिलेली आहे. पुनर्विचार करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. इंडिया की में जो बैठक हुई उसमें कुछ चीज़ों की बात हुई थी. अब कल कोऑर्डिनेशन कमेटी जो पिछले मीटिंग में निर्णय हुआ था उस कोऑर्डिनेशन कमेटी की दिल्ली में मीटिंग होने वाली है. उसके पहले उद्धव जी और संजय राउत जी पवार साहब को मिलना चाहते थे, इसलिए उनकी बैठक हुई और इंडिया के बारे में, कोऑर्डिनेशन के बारे में और महाराष्ट्र के महाविकास आघाड़ी के कोऑर्डिनेशन के बारे में इसमें चर्चा हुई. सीट शेयरिंग को लेकर भी कुछ चर्चा हुई है? सीट शेयरिंग के बारे में कोई चर्चा आज नहीं हुई, लेकिन इंडिया के बैठक में ऐसा तय हुआ था कि ये महीने में सीट शेयरिंग का फॉर्मूला तय होना चाहिए. मुझे लगता है उसके लिए शायद आने वाले दिनों में कांग्रेस के नेता, महाराष्ट्र के शिवसेना और हमारे पार्टी के नेता, इनकी एक संयुक्त मीटिंग जल्द से जल्द होने वाली है. पाटिल साहब, आपको लगता है कि जिनके जो खासदार है उसके अलावा जो बीजेपी के पास सीटें हैं उस पर पहले चर्चा होनी चाहिए? क्या इसको लेकर कुछ बातचीत आप लोग का फॉर्मूला तय हो रहा है? नहीं, कोई फार्मूला की आज तो बात ही नहीं हुई. सीट बंटवारों की कोई बात नहीं हुई. हमारी आने वाले दिनों में वज्रमुठ की सभा शुरू होने वाली है. साथ में इंडिया के बारे में जो अलग अलग राज्यों के जो पार्टियां हैं वो पार्टियों के साथ जो बातचीत है कल करनी है कोऑर्डिनेशन मीटिंग में, उसके बारे में उनकी चर्चा हुई. उदयनिधि जिसने कहा कि सनातन धर्म को खत्म करना चाहिए, बीजेपी ने कहा है कि इंडिया का अलायंस का एजेंडा है सनातन धर्म को खत्म करना. क्या उस पर भी चर्चा हुई कुछ? नहीं, ऐसी कोई चर्चा हमारी मीटिंग में नहीं हुई. क्या कुछ ऐसे ये मुद्दे हैं जैसे उद्धव ठाकरे के लिए सनातन हिंदू मुद्दा हमेशा से अहम रहा है, हिंदुवादी पार्टी को रही है, ऐसे में वो मुद्दे उनके लिए देखो वहाँ पे तमिलनाडु में कुछ किसी ने बयान किया है. अब कोऑर्डिनेशन कमेटी के मीटिंग में उसके बारे में मुझे मालूम नहीं, लेकिन अगर चर्चा होती है तो कोऑर्डिनेशन कमेटी का कारण ही क्या है, मकसद ही ये है कि कोई अलग अलग विचार है तो उसको सहमत करके सहमति का राजकारण करना. आज की बैठक में उद्धव ठाकरे इन्होंने कुछ इस बारे में बात की कि सावरकर, हिंदुत्व या सनातन जैसे मुद्दे जो है वो शिवसेना के लिए काफी महंगे हो सकते हैं क्योंकि उनका वो परेशानी का सबब बन रहे हैं. नहीं, ऐसी कोई परेशानी के मुद्दे नहीं हैं. मुझे विश्वास है, यकीन है कि इंडिया के कोऑर्डिनेशन मीटिंग में ये सारे मुद्दों का हल वो निकाल पाएंगे.
लेकिन हमारे आज के बैठक में इसी की कोई भी जिक्र नहीं हुई। सर मुझे मराठी में जिक्र किया कि जो बची हुई लोकसभा की सीटें 48 में से जो उसमें हाँ, से पहले उस पर यानी सवाल ये था, मुझे पूछा गया था से करने वाले, तो कम से कम जो जिस महाराष्ट्र में जो शिवसेना, कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस के जो सीटें हैं उनको छोड़ के उनके अलावा जो सीटें भाजपा के चुन के आए हैं उनका बंटवारा भी हो सकता है इजीली। ऐसी कोई दिक्कत नहीं आएगी, ये मेरा कहने का मकसद था। हमारी चर्चा बहुत अच्छी होने वाली है। अभी आज तो सीट के बंटवारों के बारे में चर्चा नहीं हुई, सिर्फ स्टेट के कोऑर्डिनेशन के बारे में उद्धव जी ठाकरे साहब ने उनके 3 नाम, हमारे 3 नाम और कांग्रेस से वो 3 नाम लेने वाले हैं और एक कोऑर्डिनेशन कमेटी की मीटिंग जल्द से जल्द होगी महाराष्ट्र के लिए। सर कल की बैठक के लिए थे, इंडिया अलायंस की समन्वय समिति की बैठक की चर्चा थी। एनसीपी और शिवसेना, उद्धव ठाकरे आए, कांग्रेस जो महत्वपूर्ण घटक है इस महाविकास आघाड़ी का, उसके नेता नहीं आए। नहीं, क्योंकि एनसीपी और कांग्रेस की आज चर्चा ही नहीं हुई। वो तो कल मीटिंग होने वाली है और इसके लिए पिछले मीटिंग में शिवसेना और महाराष्ट्र होस्ट पार्टी थी, तो पिछले मीटिंग में जो तय हुआ और कल कोऑर्डिनेशन मीटिंग में क्या बात करनी है, यानी कौन से मुद्दे के ऊपर कोऑर्डिनेशन कमेटी के मीटिंग के पहले और बाद में बात करनी है, उसके बारे में चर्चा होगी। एजेंडा कहीं है कि एनसीपी और शिवसेना, उद्धव ठाकरे का एजेंडा अलग है, कांग्रेस का अलग है, कहीं इस तरह का मनमुटाव तो नहीं है? नहीं, कोई चिंता नहीं है उसमें, किसी का कार्यक्रम अलग नहीं है। पूरे देश में जो सवाल लोगों के सामने हैं, महंगाई है, बेरोजगारी है, अलग अलग किस्म के जो सवाल है उसके ऊपर मुझे लगता है कि इंडिया का एक मत है और कोई उसमें दिक्कत आने की आवश्यकता नहीं है। सर एक आखिरी सवाल, फिर आप लोगों ने नोटिस, डिस्क्वालिफिकेशन नोटिस 41 विधायकों के खिलाफ, क्या कुछ आप लोगों की उसमें प्रेयर है? हमने नोटिस दी है अभी और सोच समझ के दी है और देखते हैं अभी आगे क्या होता है। ये माना जाए कि अजित पवार जी के साथ 41 विधायक है, ऐसा उसका अर्थ निकल सकता है? हाँ, जो हमारे पास नहीं आए हैं उनके पास गए, वो उसका अर्थ हो सकता है। हमने इतने दिनों में उनको मौका दिया था और अभी मौका देने के बाद हमने जो भी निर्णय किया है वो पहले से ही किया है और हमने उनको नोटिस देने का निर्णय पहले किया है। सर शिवसेना के एमएलएस की डिस्क्वालिफिकेशन हियरिंग होने जा रही है, जल्दी फैसला आएगा ऐसा उम्मीद है आपको? आना तो चाहिए लेकिन आता नहीं है। उम्मीद तो सबकी है, लेकिन अब 1 साल के बाद भी अगर डिस्क्वालिफिकेशन के बारे में कुछ नहीं होता है तो लोगों का भी विश्वास नहीं रहता कि ये क्या हो रहा है। बिल्कुल, यही आपके बारे में भी हो सकता है क्योंकि आपने जिस तरीके से विधान परिषद के विधायक उनके खिलाफ हो आपने याचिका दाखिल की है, लगता है परिषद के सभापति हो या अध्यक्ष हो यहाँ पे विधानसभा के, जल्दी फैसला लेंगे या फिर तारीख और डिले करने का उनका प्लान है? हम अपेक्षा करते हैं कि जल्द से जल्द वो निर्णय करेगा। सर एक इम्पोर्टेंट सवाल है। तनाव का वातावरण है सर, जो माहौल वहाँ पे बना हुआ है, कई जगह मौत हुई है, क्या कुछ लग रहा है सरकार हैंडल नहीं कर पा रही है? ये बहुत गंभीर विषय है और मुझे लगता है कि सोशल मीडिया पे किसी के बयानबाजी के बाद में इतने बड़े तादाद में अगर हल्ला होता है तो इंटेलिजेंस क्या करती है? इंटेलिजेंस डिपार्टमेंट जो होम डिपार्टमेंट का अंदरूनी हिस्सा है उनको समझना चाहिए था कि इतने लोग इकट्ठा होकर अगर अटैक करते हैं तो पुलिस क्या कर रही है? पुलिस देखने का काम कर रही है कि लोगों की सुरक्षा के बारे में उनको कुछ ये है, जागृति है? मुझे लगता है कि ये बहुत गंभीर ये है और जैसे जैसे इलेक्शन का माहौल नज़दीक आएगा मुझे लगता है कि ऐसी चीज़ें होंगी। सोशल मीडिया का दुरुपयोग भी हो सकता है और आपके मोबाइल से गया हुआ मैसेज मैं भी आपके नंबर से किसी को भेज सकता हूँ। इतनी टेक्नोलॉजी आगे बढ़ गई है, तो इसीलिए लोग अगर उसका कंफर्मेशन नहीं करके अगर अंतिम यानी एक्सट्रीम स्टेज पे जाते हैं तो ये बहुत गंभीर मामला है और ऐसी चीज़ें होने लगे तो लॉ एंड ऑर्डर की सुरक्षितता, लोगों की सुरक्षितता
के ऊपर बड़ा सवाल महाराष्ट्र में उठेगा। सर, उद्धव ठाकरे ने जलगांव की सभा में एक बहुत बड़ा बयान दिया था जिसमें उन्होंने कहा था कि जिस तरह से गोधरा कांड हुआ उसी तरह से एक तरह से उसको मिलता जुलता राम मंदिर के उद्घाटन के समय भी ऐसी परिस्थिति बन सकती है और बीजेपी लगातार इस पे हमलावर है देश भर में। आपकी क्या प्रतिक्रिया? मुझे लगता है कि पश्चिम बंगाल की जो सांसद है महुआ मोइत्रा, उन्होंने और किसी और एक नेता ने ऐसे विचार संसद में रखे थे, उसके बारे में उस रेफरेंस से उन्होंने कहा है। पाटिल साहब, सवाल ये है, क्या आप अपने विधायकों की एक संख्या बता सकते हैं जो आपके साथ इस वक्त, चाहे परिषद के विधानसभा? हमारी संख्या जो है वो हमने जिनको नोटिस दिए है वो छोड़ के बाकी सब लोग हमारे संपर्क में हैं। विधान परिषद और विधानसभा 24 आमदारों को खुल के संख्या नहीं बताने का कारण यह है कि सारे लोग हमसे प्राइवेट में बात करते हैं, हमें फ़ोन करते हैं, हमें आके मिलते हैं और ये हमारे को विश्वास जताने की कोशिश करते हैं कि वो पवार साहब के साथ रहना चाहते हैं। तो इसीलिए मैं उनके ऊपर अन्याय करना ठीक नहीं। इसलिए आप जो हमेशा कहते हैं कि कहीं भी पार्टी में फूट नहीं है, ये उसका कारण है कि लोग आपसे बात करें, इसलिए आप बार बार कहते हैं कि पार्टी फूटी नहीं है, कहीं भी डिफरेंस नहीं, फैक्शंस नहीं है। इसके बारे में इलेक्शन कमीशन के पास हमने हमारा कहना दिया है। अब मीडिया के माध्यम में मुझे इसके ऊपर कुछ कहना नहीं है। इलेक्शन कमीशन इसके ऊपर जब गौर करेगी तब हमारे जो सारे मुद्दे हैं हम उनके सामने रखेंगे। पाटील साहेब, तुम्ही सांगितलं की 41 जणांना नोटीस पाठवल्या आहेत. मुळात नोटीस जी आहे ती 24 जणांना पाठवल्या आहे. मराठी हिंदी काय झालं? हां, आता बोला. सॉरी. असमाधानी दिसत आहेत. आज परत शिष्टमंडळ गेले, परत त्यांनी समाजाला आवाहन केले की यांना 30 दिवसाचा वेळ किंवा अवधी द्यायचा का, म्हणजे ते एकंदरीत असमाधानी आहे. मला असं वाटतं की समाधान आज, कारण कालच्या बैठकीमध्ये त्यांच्या समाधानाच्यासाठी त्यांचं समाधान करण्यासाठी पुढं पावलं टाकण्यासाठी काही कालावधी लागेल, त्यामुळे आज त्यांनी उपोषण सोडावं अशी आमच्या सगळ्यांची या वतीनं विनंती आहे आणि मला अपेक्षा आहे की ते आमच्या सगळ्यांची विनंती मान्य करतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.